कसे आहात सिनेफाईल्स? मजेत ना? मजेतच राहायचं. फालतूचं टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं. मित्रांनो, मराठी सिनेसृष्टी ही भारतातली सर्वात जुनी सिनेसृष्टी आहे आणि भारतामध्ये सिनेमाची सुरुवातच मराठी सिनेसृष्टीपासून झाली आहे. आणि तरीसुद्धा मराठी सिनेसृष्टीला तिची ती जागा कधीच भेटली नाही, जी जागा मराठी सिनेसृष्टी डिझर्व करते. दक्षिणी सिनेमा मराठी सिनेसृष्टीपेक्षा खूप वेगाने पुढे गेला. इवन मराठी सिनेसृष्टीच्या खूप नंतर सुरू होऊन देखील त्या चित्रपटसृष्टीने खूप वेग पकडल्याने आज बॉलिवूडपेक्षाही जास्त त्या चित्रपटांची चर्चा होते. परंतु हे वर्ष म्हणजे 2000 राजा शिवाजी, त्यानंतर तुंबाडची मंजुळा, त्यानंतर सुपर डुपर आणि आता देऊळ बंद 2 यासारखे चित्रपट ज्यावेळेस बॉक्स ऑफिसवर अशा पद्धतीचा बिझनेस करून एवढा जबरदस्त धुमाकूळ माजवतात, त्यावेळेस नक्कीच कुठे ना कुठे हे वाटतं की मराठी सिनेसृष्टीचे सुंदर दिवस वापस आले आहेत. यावरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवून की कशा पद्धतीने मराठी सिनेसृष्टी आता वापस त्या जागेवरती येते, जी जागा मराठी सिनेसृष्टी ना जाणे कित्येक वर्षांपासून डिझर्व करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा चित्रपटाविषयी बोलणार आहे किंवा काही अशा चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू करणार आहे, जो चित्रपट कदाचित हा व्हिडिओ मी ज्या दिवशी टाकतो त्या दिवशी थिएटरमध्ये येऊ शकतो, म्हणजे 10 जुलैला. परंतु तरीसुद्धा या चित्रपटाविषयी बोलणं गरजेचं आहे. जर तुम्ही या चित्रपटाचा रिव्ह्यू यायच्या आधी जर हा चित्रपट पाहिला असेल तर याचा ट्रेलर रिव्ह्यूमध्ये येऊन तुम्ही मला याचा नक्की सांगा की चित्रपट कसा आहे. कारण उद्या शुक्रवारी मला हा चित्रपट पाहणं शक्य होणार नाही. माझे काही मेडिकल एमर्जन्सीज आहेत आणि काही इश्यूजमुळे मी तिकडे जाऊ शकत नाही. परंतु रविवारी मी याचं तिकीट बुक केलं आहे आणि रविवारी जाऊन मी हा चित्रपट पाहून तुम्हाला नक्की याचा रिव्ह्यू देईन. तर जाणूया की कोणता आहे तो चित्रपट आणि काय आहे आणि कसा वाटला मला त्याचा ट्रेलर. तर चला आपण हा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, एक चित्रपट येतोय 10 जुलैला, ज्याचं नाव आहे बोल बोल राणी. म्हणजेच की एक मर्डर मिस्ट्री आहे, ज्यामध्ये मेन सस्पेक्ट ह्या चित्रपटाची हिरोईन आहे, म्हणजे सई तामणकर. आणि खरं सांगतो, तिचा साडीवाला अवतार आणि तिचा मॉडर्न अवतार लिटरली यार, म्हणजे ना, मी सईचा खूप भन्नाट फॅन आहे. अगदी तिच्या दुनियादारीमध्ये मला ती नव्हती आवडत एवढी, पण तिचे जे डायलॉग्स आणि तिची जे कन्व्हिक्शन ॲक्टिंग होती ते पाहून मला ती आवडायला लागली. त्यानंतर तिने खूप सिनेमे केले आणि त्यामध्ये दिवसेंदिवस माझा तिच्यावरचा क्रश वाढत गेला. आय लिटरली लाईक हर. पण मित्रांनो, आता बोलूया चित्रपट या ट्रेलरविषयी. ट्रेलरमध्ये सई तुम्हाला साडीमध्ये चिन्मय मांडलेकर सरांची मिसेस किंवा बायकोचा रोल प्ले करताना दिसते, तर दुसरीकडे मॉडर्न ड्रेसमध्ये ती एक कुणाची तरी गर्लफ्रेंड असलेला देखील रोल प्ले करताना दिसते. आणि नेमकं या सगळ्या भसडमध्ये कुणाचा मर्डर होतं हे नाही कळत. ज्यामध्ये चिन्मय मांडलेकरांचं कॅरेक्टर हे तिच्यावर खूप भन्नाट प्रेम करते आणि ते तिच्यात एवढे इन्व्हॉल्व झालेले, ते तिच्या प्रेमात एवढे वेडे झालेले आहेत की की तिचं प्रेम, त्यांचं प्रेम तिला कदाचित कुठे ना कुठे तिच्या पायातली साखळी वाटायला लागते. नाही का, ट्रेलरमध्ये ह्या एका फ्रेममध्ये हे दिसतं देखील की तिला ती महसूस होते ती साखळी. परंतु ते प्रेम तेवढं करत असताना कित्येकदा आजच्या काळात रिलेशनशिप्समध्ये हेच होतं. एक जण खूप प्रेम करत असतो, पण तेच प्रेम समोरच्याला कुठं ना कुठं बांधील वाटतं. परंतु मित्रांनो, आणि ह्या चित्रपटाचा ट्रेलर जसा पुढे सरकतो त्यात कळतं की एक मर्डर होतो. नेमका मर्डर कुणाचा होतो, काय होतो, आणि हीच मिस्ट्री सॉल्व्ह करण्यासाठी येतोय मराठी सिनेसृष्टीचा बायोपिक किंग म्हणला जाणारा सुबोध दादा, म्हणजेच सुबोध भावे. सुबोध भावेंचा भन्नाट परफॉर्मन्स त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला भेटतो आणि यामध्ये देखील ते ज्या पद्धतीने मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह करताना दिसत आहेत ते पाहून आपल्याला कुठे ना कुठे वाटतं की भाऊंनी कुठेतरी आता ट्रॅक चेंज केलाय. कारण त्यांनी एवढे बायोपिक केले आहेत की विचारू नका. म्हणजे काही दिवसांनी सुबोध भावे मला म्हणण्यापेक्षा बायोपिक भावे म्हणावं लागलं असतं, एवढं बायोपिक सुबोध दादाने केला आहे. परंतु हा चित्रपटामध्ये त्याचा एक डिटेक्टिव्हचा रोल आहे आणि तो एक वेगळा असेल. या पूर्ण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जर मला कुणाची ॲक्टिंग जबरदस्त वाटली असेल तर ती म्हणजे सई ताम्हणकर. ती म्हणजे एकदम भन्नाट परफॉर्मन्स देताना दिसते. यामध्ये एक फ्रेममध्ये तिला एक लेडी कॉन्स्टेबल म्हणते की तुला 2 कानाखाली मारेल आणि तीही इशारा करते की 2 मार. आणि त्यानंतरच्या स्वॅगमध्ये ती गॉगल घालते. बाय गॉड, विचारूच नका. तिचे प्रत्येक फ्रेममध्ये जिथं जिथं ती दिसते ना, तिची म्हणजे ती डायनॅमिक पर्सनॅलिटी आणि ती एक ॲग्रेशन परफॉर्मन्स, ज्याचा मी लिटरली फॅन झालो आहे. जर कदाकाळी माझं चॅनल ग्रो झालं आणि कधीतरी मला तिला भेटण्याची संधी भेटली किंवा तिच्या एका चित्रपटासाठी तिने स्वतःहून मला तिची एखादी मुलाखत दिली, तर तिला मी हा व्हिडिओ नक्की दाखवेल आणि तिला सांगेल की बाई, मी खूप जुना फॅन आहे तुझा, खूपच जुना आणि खूप इमोशनल. ओव्हरऑल ट्रेलर खूप जबरदस्त आहे. मला ट्रेलर खूप जास्त आवडला आणि मी या चित्रपटासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. उद्याच हा चित्रपट येतोय, परंतु काही पर्सनल रिझनमुळे मी हा चित्रपट उद्या जाऊन थिएटरात पाहू शकत नाही. परंतु
मी संडेचं तिकीट बुक केलं आहे, संडेला जाऊन पाहिलं आणि ह्याला डेफिनेटली तुम्हाला मी याचा रिव्ह्यू देईल. त्याचबरोबर मित्रांनो, मी जे मराठीतलं पहिलं आपलं युनिव्हर्स आहे, ज्याचं नाव आहे अल्याड पल्याड युनिव्हर्स किंवा घबाडकुंड युनिव्हर्स जे म्हणायचं ते ते पाहिलाय चित्रपट आणि त्या युनिव्हर्सविषयी माझे काही मत आहेत. त्याविषयी मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ नक्की बनवेल आणि तुम्हाला सांगेल की का मराठी सिनेसृष्टीचं हे युनिव्हर्स कुठंतरी गंडतंय, हे मी नक्की तुम्हाला सांगेल आणि त्याविषयी एक डिटेल व्हिडिओ येईल. आणि त्याचबरोबर मित्रांनो, या चॅनलवरती तुम्हाला जे सध्या सुरू आहे आपले खाशाबा जाधव यांचे बायोपिक चित्रपटाविषयीची कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे त्याच्याविषयी, आणि देऊळबंद 2 सारखा चित्रपट का 100 कोटीचा बिझनेस करतो, असं काय त्या चित्रपटात वेगळं होतं आणि असं काय आता मराठी सिनेसृष्टीत होतं ज्याच्यामुळे मराठी सिनेसृष्टीचे चित्रपट देखील 100 कोटीचा आकडा सहजरित्या पार करू शकतात. या सगळ्यांविषयी एक डिटेल व्हिडिओ मी बनवेल. तो व्हिडिओ तुम्हाला थोड्याफार दिवसातच या चॅनलवर पाहायला भेटते. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, उद्या मला शक्य नाही, परंतु तुम्ही जर उद्या हा चित्रपट पाहिला तर नक्की याच्या ट्रेलर रिव्ह्यूच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन मला कमेंट करून सांगा मित्रांनो की पिक्चर तुम्हाला कसा वाटला. पिक्चर पाहिल्यानंतर तर मी रिव्ह्यू करेलच, पण ट्रेलरविषयी बोलणंही मला खूप गरजेचं वाटलं होतं. आणि ज्यांनी नाही पाहिला परंतु त्यांच्यापर्यंत हा ट्रेलर रिव्ह्यू आला आहे, माझा पिक्चर रिव्ह्यू येण्याआधी तुम्ही जाऊन पहा. भन्नाट चित्रपट असणार आहे. आजच्या व्हिडिओ तेवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. कसं आहात सिनेफाईल्स? मजेत ना? मजेतच राहायचं. फालतूचं टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं. मित्रांनो, मराठी सिनेसृष्टी ही भारतातली सर्वात जुनी सिनेसृष्टी आहे आणि भारतामध्ये सिनेमाची सुरुवातच मराठी सिनेसृष्टीपासून झाली आहे. आणि तरीसुद्धा मराठी सिनेसृष्टीला तिची ती जागा कधीच भेटली नाही जी जागा मराठी सिनेसृष्टी डिझर्व करते. दक्षिणी सिनेमा मराठी सिनेसृष्टीपेक्षा खूप वेगाने पुढे गेला. इवन मराठी सिनेसृष्टीच्या खूप नंतर सुरू होऊन देखील त्या चित्रपट सृष्टीने खूप वेग पकडला आणि आज बॉलिवूडपेक्षाही जास्त त्या चित्रपटांची चर्चा होते. परंतु हे वर्ष म्हणजे 2000 राजा शिवाजी, त्यानंतर तुंबाडची मंजुळा, त्यानंतर सुपर डुपर आणि आता देऊळबंद 2 यासारखे चित्रपट ज्यावेळेस बॉक्स ऑफिसवर अशा पद्धतीचा बिझनेस करून एवढा जबरदस्त धुमाकूळ माजवतात, त्यावेळेस नक्कीच कुठे ना कुठे हे वाटतं की मराठी सिनेसृष्टीचे सुंदर दिवस वापस आले आहेत. यावरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवेन की कशा पद्धतीने मराठी सिनेसृष्टी आता वापस त्या जागेवरती येते जी जागा मराठी सिनेसृष्टी ना जाणे कित्येक वर्षांपासून डिझर्व करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा चित्रपटाविषयी बोलणार आहे किंवा काही अशा चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू करणार आहे जो चित्रपट कदाचित हा व्हिडिओ मी ज्या दिवशी टाकतो त्याच दिवशी थिएटरमध्ये येऊ शकतो, म्हणजे 10 जुलैला. परंतु तरीसुद्धा या चित्रपटाविषयी बोलणं गरजेचं आहे. जर तुम्ही या चित्रपटाचा रिव्ह्यू यायच्या आधी जर हा चित्रपट पाहिला असेल तर याचा ट्रेलर रिव्ह्यूमध्ये येऊन तुम्ही मला याचा नक्की सांगा की चित्रपट कसा आहे. कारण उद्या शुक्रवारी मला हा चित्रपट पाहणं शक्य होणार नाही. माझे काही मेडिकल एमर्जन्सीज आहेत आणि काही इश्यूजमुळे मी तिकडे जाऊ शकत नाही. परंतु रविवारी मी याचं तिकीट बुक केलं आहे आणि रविवारी जाऊन मी हा चित्रपट पाहून तुम्हाला नक्की याचा रिव्ह्यू देईल. तर जाणूया की कोणता आहे तो चित्रपट आणि काय आहे आणि कसा वाटला मला त्याचा ट्रेलर. तर चला आपण हा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, एक चित्रपट येतोय 10 जुलैला ज्याचं नाव आहे बोल बोल राणी. म्हणजेच की एक मर्डर मिस्ट्री आहे ज्यामध्ये मेन सस्पेक्ट ह्या चित्रपटाची हिरोईन आहे, म्हणजे सई तामणकर. आणि खरं सांगतो, तिचा साडीवाला अवतार आणि तिचा मॉडर्न अवतार लिटरली यार, म्हणजे ना, मी सईचा खूप भन्नाट फॅन आहे. अगदी तिच्या दुनियादारीमध्ये मला ती नव्हती आवडत एवढी, पण तिचे जे डायलॉग्स आणि तिची जे कन्व्हिक्शन ॲक्टिंग होती ते पाहून मला ती आवडायला लागली. त्यानंतर तिने खूप सिनेमे केले आणि त्यामध्ये दिवसेंदिवस माझा तिच्यावरचा क्रश वाढत गेला. आय लिटरली लाईक हर. पण मित्रांनो, आता बोलूया चित्रपट या ट्रेलरविषयी. ट्रेलरमध्ये सई तुम्हाला साडीमध्ये चिन्मय मांडलेकर सरांची मिसेस किंवा बायकोचा रोल प्ले करताना दिसते, तर दुसरीकडे मॉडर्न ड्रेसमध्ये ती एक कुणाची तरी गर्लफ्रेंड असलेला देखील रोल प्ले करताना दिसते. आणि नेमकं या सगळ्या भसडमध्ये कुणाचा मर्डर होतं हे नाही कळत. ज्यामध्ये चिन्मय मांडलेकरांचं कॅरेक्टर हे तिच्यावर खूप भन्नाट प्रेम करते आणि ते तिच्यात एवढे इन्व्हॉल्व झालेले आहेत, ते तिच्या प्रेमात एवढे वेडे झालेले आहेत की तिचं प्रेम, त्यांचं प्रेम तिला कदाचित कुठे ना कुठे तिच्या पायातली साखळी वाटायला लागते. नाही का, ट्रेलरमध्ये ह्या एका फ्रेममध्ये हे दिसतं देखील की तिला ती महसूस होते ती साखळी. परंतु ते प्रेम तेवढं करत असताना कित्येकदा आजच्या काळात रिलेशनशिप्समध्ये हेच होतं. एक जण खूप प्रेम करत असतो पण तेच प्रेम समोरच्याला कुठं ना कुठं बांधील वाटतं. परंतु मित्रांनो, आणि ह्या चित्रपटाचा ट्रेलर जसा पुढे सरकतो
त्यात कळतं की एक मर्डर होतो, नेमका मर्डर कुणाचा होतो, काय होतो आणि हीच मिस्ट्री सॉल्व्ह करण्यासाठी येतोय मराठी सिनेसृष्टीचा बायोपिक किंग म्हणला जाणारा सुबोध दादा म्हणजेच सुबोध भावे. सुबोध भावेंचा भन्नाट परफॉर्मन्स त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला भेटतो आणि यामध्ये देखील ते ज्या पद्धतीने मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह करताना दिसत आहेत ते पाहून आपल्याला कुठे ना कुठे वाटतं की भाऊंनी कुठेतरी आता ट्रॅक चेंज केलाय, कारण त्यांनी एवढे बायोपिक केले आहेत की विचारू नका. म्हणजे काही दिवसांनी सुबोध भावे मला म्हणण्यापेक्षा बायोपिक भावे म्हणावं लागलं असतं, एवढे बायोपिक सुबोध दादाने केला आहे. परंतु हा चित्रपटामध्ये त्याचा एक डिटेक्टिव्हचा रोल आहे आणि तो एक वेगळा असेल. या पूर्ण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जर मला कुणाची ॲक्टिंग जबरदस्त वाटली असेल तर ती म्हणजे सईद अमनकर. ती म्हणजे एकदम भन्नाट परफॉर्मन्स देताना दिसते. यामध्ये एक फ्रेममध्ये तिला एक लेडी कॉन्स्टेबल म्हणते की तुला 2 कानाखाली मारेल आणि तीही इशारा करते की 2 मार. आणि त्यानंतरच्या स्वॅगमध्ये ती गॉगल घालते. बाय गॉड, विचारूच नका. तिचे प्रत्येक फ्रेममध्ये जिथं जिथं ती दिसते ना, तिची म्हणजे ती डायनॅमिक पर्सनॅलिटी आणि ती एक ॲग्रेशन परफॉर्मन्स ज्याचा मी लिटरली फॅन झालो आहे. जर कदाकाळी माझं चॅनल ग्रो झालं आणि कधीतरी मला तिला भेटण्याची संधी भेटली किंवा तिच्या एखाद्या चित्रपटासाठी तिने स्वतःहून मला तिची एखादी मुलाखत दिली तर तिला मी हा व्हिडिओ नक्की दाखवेल आणि तिला सांगेल की बाई मी खूप जुना फॅन आहे तुझा, खूपच जुना आणि खूप इमोशनल. ओव्हरऑल ट्रेलर खूप जबरदस्त आहे. मला ट्रेलर खूप जास्त आवडला आणि मी या चित्रपटासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. उद्याच हा चित्रपट येतोय, परंतु काही पर्सनल रिझनमुळे मी हा चित्रपट उद्या जाऊन थिएटरात पाहू शकत नाही. परंतु मी संडेचं तिकीट बुक केलं आहे, संडेला जाऊन पाहिलं आणि ह्याला डेफिनेटली तुम्हाला मी याचा रिव्ह्यू देईल. त्याचबरोबर मित्रांनो, मी जे मराठीतलं पहिलं आपलं युनिवर्स आहे, ज्याचं नाव आहे अल्याड पल्याड युनिवर्स किंवा घबाडकुंड युनिवर्स जे म्हणायचे ते पाहिलाय चित्रपट आणि त्या युनिवर्सविषयी माझे काही मत आहेत. त्याविषयी मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ नक्की बनवेल आणि तुम्हाला सांगेल की का मराठी सिनेसृष्टीचं हे युनिवर्स कुठंतरी गंडतंय हे मी नक्की तुम्हाला सांगेल आणि त्याविषयी एक डिटेल व्हिडिओ येईल. आणि त्याचबरोबर मित्रांनो, या चॅनलवरती तुम्हाला जे सध्या सुरू आहे आपले खाशाबा जाधव यांचे बायोपिक चित्रपटाविषयीची कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे त्याच्याविषयी आणि देऊळ बंद 2 सारखा चित्रपट का 100 कोटीचा बिझनेस करतो, असं काय त्या चित्रपटात वेगळं होतं आणि असं काय आता मराठी सिनेसृष्टीत होतं ज्याच्यामुळे मराठी सिनेसृष्टीचे चित्रपट देखील 100 कोटीचा आकडा सहजरित्या पार करू शकतात. या सगळ्यांविषयी एक डिटेल व्हिडिओ मी बनवेल. तो व्हिडिओ तुम्हाला थोड्याफार दिवसातच या चॅनलवर पाहायला भेटते. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, उद्या मला शक्य नाही, परंतु तुम्ही जर उद्या हा चित्रपट पाहिला तर नक्की याच्या ट्रेलर रिव्ह्यूच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन मला कमेंट करून सांगा मित्रांनो की पिक्चर तुम्हाला कसा वाटला. पिक्चर पाहिल्यानंतर तर मी रिव्ह्यू करेलच, पण ट्रेलरविषयी बोलणंही मला खूप गरजेचं वाटलं होतं. आणि ज्यांनी नाही पाहिला परंतु त्यांच्यापर्यंत हा ट्रेलर रिव्ह्यू आला आहे, माझा पिक्चर रिव्ह्यू येण्याआधी तुम्ही जाऊन पहा. भन्नाट चित्रपट असणार आहे हा. आजच्या व्हिडिओ तेवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. कसं आहात सिनेफाइल्स? मजेत ना? मजेतच राहायचं. फालतूचं टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं. मित्रांनो, मराठी सिनेसृष्टी ही भारतातली सर्वात जुनी सिनेसृष्टी आहे आणि भारतामध्ये सिनेमाची सुरुवातच मराठी सिनेसृष्टीपासून झाली आहे. आणि तरीसुद्धा मराठी सिनेसृष्टीला तिची ती जागा कधीच भेटली नाही जी जागा मराठी सिनेसृष्टी डिझर्व करते. दक्षिणी सिनेमा मराठी सिनेसृष्टीपेक्षा खूप वेगाने पुढे गेला. इवन मराठी सिनेसृष्टीच्या खूप नंतर सुरू होऊन देखील त्या चित्रपटसृष्टीने खूप वेग पकडला आणि आज बॉलिवूडपेक्षाही जास्त त्या चित्रपटांची चर्चा होते. परंतु हे वर्ष म्हणजे 2000 राजा शिवाजी, त्यानंतर तुंबाडची मंजुळा, त्यानंतर सुपर डुपर आणि आता देऊळ बंद 2 यासारखे चित्रपट ज्यावेळेस बॉक्स ऑफिसवर अशा पद्धतीचा बिझनेस करून एवढा जबरदस्त धुमाकूळ माजवतात, त्यावेळेस नक्कीच कुठे ना कुठे हे वाटतं की मराठी सिनेसृष्टीचे सुंदर दिवस वापस आले आहेत. यावरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवून की कशा पद्धतीने मराठी सिनेसृष्टी आता वापस त्या जागेवरती येते जी जागा मराठी सिनेसृष्टी ना जाणे कित्येक वर्षांपासून डिझर्व करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा चित्रपटाविषयी बोलणार आहे किंवा काही अशा चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू करणार आहे जो चित्रपट कदाचित हा व्हिडिओ मी ज्या दिवशी टाकतो त्याच दिवशी थिएटरमध्ये येऊ शकतो, म्हणजे 10 जुलैला. परंतु तरीसुद्धा या चित्रपटाविषयी बोलणं गरजेचं आहे. जर तुम्ही या चित्रपटाचा रिव्ह्यू यायच्या आधी जर हा चित्रपट पाहिला असेल तर याचा ट्रेलर रिव्ह्यूमध्ये येऊन तुम्ही मला याचा नक्की सांगा की चित्रपट कसा आहे. कारण उद्या शुक्रवारी मला हा चित्रपट पाहणं शक्य होणार नाही. माझे काही मेडिकल एमर्जन्सीज आहेत आणि काही इश्यूजमुळे मी तिकडे जाऊ शकत नाही. परंतु रविवारी मी याचं तिकीट बुक केलं आहे आणि रविवारी जाऊन मी हा चित्रपट पाहून तुम्हाला नक्की याचा रिव्ह्यू देईल. तर जाणूया की कोणता आहे तो चित्रपट आणि काय आहे आणि कसा वाटला मला त्याचा ट्रेलर. तर चला आपण हा व्हिडिओ सुरू करूया.
मित्रांनो, एक चित्रपट येतोय 10 जुलैला, ज्याचं नाव आहे बोल बोल राणी. म्हणजेच की एक मर्डर मिस्ट्री आहे, ज्यामध्ये मेन सस्पेक्ट ह्या चित्रपटाची हिरोईन आहे, म्हणजेच सई ताम्हणकर. आणि खरं सांगतो, तिचा साडीवाला अवतार आणि तिचा मॉडर्न अवतार, लिटरली यार, म्हणजे ना, मी सईचा खूप भन्नाट फॅन आहे. अगदी तिच्या दुनियादारीमध्ये मला ती नव्हती आवडत एवढी, पण तिचे जे डायलॉग्स आणि तिची जे कन्व्हिक्शन ॲक्टिंग होती, ते पाहून मला ती आवडायला लागली. त्यानंतर तिने खूप सिनेमे केले आणि त्यामध्ये दिवसेंदिवस माझा तिच्यावरचा क्रश वाढत गेला. आय लिटरली लाईक हर. पण मित्रांनो, आता बोलूया चित्रपट या ट्रेलरविषयी. ट्रेलरमध्ये सई तुम्हाला साडीमध्ये चिन्मय मांडलेकर सरांची मिसेस किंवा बायकोचा रोल प्ले करताना दिसते, तर दुसरीकडे मॉडर्न ड्रेसमध्ये ती एक कुणाची तरी गर्लफ्रेंड असलेला देखील रोल प्ले करताना दिसते. आणि नेमकं या सगळ्या भसडमध्ये कुणाचा मर्डर होतो हे नाही कळत, ज्यामध्ये चिन्मय मांडलेकरांचं कॅरेक्टर हे तिच्यावर खूप भन्नाट प्रेम करते आणि ते तिच्यात एवढे इन्व्हॉल्व झालेले आहेत, ते तिच्या प्रेमात एवढे वेडे झालेले आहेत की की तिचं प्रेम, त्यांचं प्रेम तिला कदाचित कुठे ना कुठे तिच्या पायातली साखळी वाटायला लागते. नाही का, ट्रेलरमध्ये ह्या एका फ्रेममध्ये हे दिसतं देखील की तिला ती महसूस होते ती साखळी. परंतु ते प्रेम तेवढं करत असताना कित्येकदा आजच्या काळात रिलेशनशिप्समध्ये हेच होतं. एक जण खूप प्रेम करत असतो, पण तेच प्रेम समोरच्याला कुठं ना कुठं बांधील वाटतं. परंतु मित्रांनो, आणि ह्या चित्रपटाचा ट्रेलर जसा पुढे सरकतो, त्यात कळतं की एक मर्डर होतो. नेमका मर्डर कुणाचा होतो, काय होतो, आणि हीच मिस्ट्री सॉल्व्ह करण्यासाठी येतोय मराठी सिनेसृष्टीचा बायोपिक किंग म्हणला जाणारा सुबोध दादा, म्हणजेच सुबोध भावे. सुबोध भावेंचा भन्नाट परफॉर्मन्स त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला भेटतो, आणि यामध्ये देखील ते ज्या पद्धतीने मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह करताना दिसत आहेत, ते पाहून आपल्याला कुठे ना कुठे वाटतं की भाऊंनी कुठेतरी आता ट्रॅक चेंज केलाय. कारण त्यांनी एवढे बायोपिक केले आहेत की विचारू नका. म्हणजे काही दिवसांनी सुबोध भावे मला म्हणण्यापेक्षा बायोपिक भावे म्हणावं लागलं असतं, एवढं बायोपिक सुबोध दादाने केला आहे. परंतु हा चित्रपटामध्ये त्याचा एक डिटेक्टिव्हचा रोल आहे, तो एक वेगळा असेल. या पूर्ण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जर मला कुणाची ॲक्टिंग जबरदस्त वाटली असेल, तर ती म्हणजे सई ताम्हणकर. ती म्हणजे एकदम भन्नाट परफॉर्मन्स देताना दिसते. यामध्ये एक फ्रेममध्ये तिला एक लेडी कॉन्स्टेबल म्हणते की तुला 2 कानाखाली मारेल, आणि तीही इशारा करते की 2 मार. आणि त्यानंतरच्या स्वॅगमध्ये ती गॉगल घालते. बाय गॉड, विचारूच नका. तिचे प्रत्येक फ्रेममध्ये जिथं ती दिसते ना, तिची म्हणजे ती डायनॅमिक पर्सनॅलिटी आणि ती ॲग्रेशन परफॉर्मन्स, ज्याचा मी लिटरली फॅन झालो आहे. जर कदाकाळी माझं चॅनल ग्रो झालं आणि कधीतरी मला तिला भेटण्याची संधी भेटली, किंवा तिच्या एका चित्रपटासाठी तिने स्वतःहून मला तिची एखादी मुलाखत दिली, तर तिला मी हा व्हिडिओ नक्की दाखवेल आणि तिला सांगेल की बाई, मी खूप जुना फॅन आहे तुझा, खूपच जुना आणि खूप इमोशनल. ओव्हरऑल ट्रेलर खूप जबरदस्त आहे. मला ट्रेलर खूप जास्त आवडला आणि मी या चित्रपटासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. उद्याच हा चित्रपट येतोय, परंतु काही पर्सनल रिझनमुळे मी हा चित्रपट उद्या जाऊन थिएटरात पाहू शकत नाही. परंतु मी संडेचं तिकीट बुक केलं आहे, संडेला जाऊन पाहिलं आणि ह्याला डेफिनेटली तुम्हाला मी याचा रिव्ह्यू देईल. त्याचबरोबर मित्रांनो, मी जे मराठीतलं पहिलं आपलं युनिव्हर्स आहे, ज्याचं नाव आहे अल्याड पल्याड युनिव्हर्स किंवा घबाडकुंड युनिव्हर्स जे म्हणायचं ते ते पाहिलाय चित्रपट, आणि त्या युनिव्हर्सविषयी माझे काही मत आहेत. त्याविषयी मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ नक्की बनवेल आणि तुम्हाला सांगेल की का मराठी सिनेसृष्टीचं हे युनिव्हर्स कुठंतरी गंडतंय, हे मी नक्की तुम्हाला सांगेल आणि त्याविषयी एक डिटेल व्हिडिओ येईल. आणि त्याचबरोबर मित्रांनो, या चॅनलवरती तुम्हाला जे सध्या सुरू आहे आपले खाशाबा जाधव यांचे बायोपिक चित्रपटाविषयी जी कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे त्याच्याविषयी, आणि देऊळ बंद 2 सारखा चित्रपट का 100 कोटीचा बिझनेस करतो, असं काय त्या चित्रपटात वेगळं होतं, आणि असं काय आता मराठी सिनेसृष्टीत होतं ज्याच्यामुळे मराठी सिनेसृष्टीचे चित्रपट देखील 100 कोटीचा आकडा सहजरित्या पार करू शकतात. या सगळ्यांविषयी एक डिटेल व्हिडिओ मी बनवेल. तो व्हिडिओ तुम्हाला थोड्याफार दिवसातच या चॅनलवर पाहायला भेटते. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, उद्या मला शक्य नाही, परंतु तुम्ही जर उद्या हा चित्रपट पाहिला तर नक्की याच्या ट्रेलर रिव्ह्यूच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन मला कमेंट करून सांगा मित्रांनो की पिक्चर तुम्हाला कसा वाटला. पिक्चर पाहिल्यानंतर तर मी रिव्ह्यू करेलच, पण ट्रेलरविषयी बोलणंही मला खूप गरजेचं वाटलं होतं. आणि ज्यांनी नाही पाहिला परंतु त्यांच्यापर्यंत हा ट्रेलर रिव्ह्यू आलाय, माझा पिक्चर रिव्ह्यू येण्याआधी तुम्ही जाऊन पहा. भन्नाट चित्रपट असणार आहे. आजच्या व्हिडिओ तेवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.